कॉलेजवरून येता येता म्हटलं मित्राच्या दुकानावर चक्कर टाकून येऊ, पण भाऊचं नियोजन एवढं बेकार होतं का गेटवरती चालतो टांगली होती मित्रांनी. आणि इदा हा बाबल्याची गाडी तर धुतच होता, त्यासोबत आपल्याला आयफोनचा कॅमेरा पण धुवून काढला भाऊ. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता आजारी असल्यामुळे आठवडा झालाय आपण गावाकडचे, आणि त्याच्यामुळे असे ढगाड रोजच पाहायला भेटते. त्यातल्या त्यात आज आपल्याला थोडं बरं वाटलं होतं, आपण निघालो होतो त्यामुळे कॉलेजला. आणि इकडे बोट्यापर्यंत जास्त वर आहे ना, आम्हाला सगळ्या रस्त्यानं बुरबुर लागत गेली भाऊ. म्हटलं चाललोय तर खरी कॉलेजला बरं का, पण जर का या बुरबुरीनं आजारी पडलो आठवडाभर आणखीन कॉलेज बंद व्हायचे. बाकी इकडे रस्त्याचं काम चालू होतं म्हणून एकच साईड चालू होती रोडची. आता हा एवढा मोठा बैलांचा बाजार कुठं भरतोय तो जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. बाकी मग इकडे आपण दिवसभर कॉलेज आवरून परतीच्या प्रवासाला निघालच होतो. म्हटलं जाता जाता ओतूरवरून जाऊ, कारण की ओतूरला आहे ना आपल्याला मित्र संकेतचं दुकान आहे, आणि आज तो कॉलेजला आला नव्हता. म्हटलं काय चाललंय ते तरी बघून येऊ याच्यावर. दुकाना होता म्हणून काय कामच चालू असणार आहे. आणि भावाचं दुकान कुठे माहिती का, लांबूनच आल्टो दिसती, जिथं आल्टो दिसे ना तिथं समजून टाकायचं का आपल्या मित्राचं दुकान आलं. बाकी मग इकडे बबल्यानं लगेच गाडी धुवायला नंबर लावून घेतला, आणि त्याच्यासोबत आपल्याला फोनचा कॅमेरा पण धुवून काढलाय ना. बाकी मग दुकानावर गेल्या गप्पा तर चालूच होत्या. तो म्हटलं गोड गोड गप्पांसोबत ना आपण गोड गोड गोळाचा चहा पण पिऊन येऊ. चला, चहा सोबत तर गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या, पण आम्हाला आता पुढे जायला ना टाइम झाला होता, म्हणजेच आपल्याला घरी जायचं होतं अजून. मग पटापट चहा पिऊन आम्ही निघालो घरी. बाकी मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करून जा.